हॅलो नमस्कार, कोमली ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज आहे संडे आणि संडे म्हटलं की निवांतच उठणं होतं। मग उठल्यानंतर सगळं बेड वगैरे व्यवस्थित क्लीन करून घेतलं। छान असं ऊन पडलेलं होतं। त्यानंतर मी हे आवळ्याची क्यूब करून ठेवलेले आहेत, जेणेकरून मग पूर्ण एक वीक मला आवळ्याचा ज्यूस करण्याचे वेळ येत नाही, कारण सकाळच्या घाईमध्ये डेली ज्यूस करणं पॉसिबल होत नाही। मग मी ते ज्यूस करून त्याचे क्यूब करून ठेवलेत। मग सकाळी उठलं की उपाशी पोटी मी ते त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी ॲड करते आणि ब्रश केला की लगेच ते पिऊन घेते। मग उठल्यानंतर ब्रश केल्यानंतर पहिलं काम असतं आवळ्याचा ज्यूस घेणं। मग आवळ्याचा ज्यूस घेतला, त्यानंतर मला मेहंदी लावायची होती, पण मेहंदी भिजवायचं काय काल लक्षातच राहिलं नाही। मग म्हटलं सकाळी सकाळी जर भिजत ठेवली तर 1-2 वाजेपर्यंत भिजेल आणि नंतर मग मला लावता येईल। मग आंघोळीच्या अगोदर ती मेहंदी भिजायला टाकली आणि त्याच्यामध्ये एगचं ते व्हाईट जे असतं ते टाकलं आणि येलो मी टाकत नाही, कारण त्याचा खूप जास्त स्मेल येतो। आणि मस्त अशी मेहंदी भिजवून घेतली। त्यानंतर मग झाडून वगैरे घेतलं घर आणि आंघोळ करून घेतली। आणि आंघोळ झाल्यानंतर मग चहा केला मस्त, आणि छान असं ऊन पडलेलं होतं। मस्त अशा कोवळ्या उन्हामध्ये चहा घेत घेत बाल्कनीचा व्ह्यू देखील एन्जॉय केला निवांतमध्ये। त्यानंतर मग रात्रीच मशीन लावलं होतं, त्यामुळे कपडे सुकायला टाकलेले होते। म्हटलं आता आहेच वेळ, तर ते सुकलेले होते। मग लगेच ते कपडे देखील काढून घेतले आणि पटपट सगळ्या कपड्यांच्या घड्या घालून घेतल्या। आणि नंतर ना मग हे काम पेंडिंग राहिलं ना, मग परत बाल्कनीत जाणं झालं नाही की ते दिवसभर तसेच राहून जातात। त्यानंतर मग देवपूजा करून घेतली। आणि तुम्ही जर माझे रेग्युलर व्हिडिओ बघत असाल तर तुमच्या लक्षात येईल की ह्या साईडला फ्रीज ठेवलेला होता आणि वरती त्याच्यावरती देव ठेवलेले होते। पण आता लेफ्ट साईडला ते फ्रीज आणि वॉशिंग मशीन एक साईडलाच शिफ्ट केलं आहे आणि राईट साईडला ही जागा रिकामी केली, कारण मला इथे देवघर करायचं प्लॅनिंग चाललं आहे। पण आणखी कसं काय करायचं हे काही फिक्स नाही आहे। जसं फिक्स होईल तसं मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल। मग मस्त अशी देवपूजा वगैरे करून घेतली। आणि यांना काय आज संडेची सुट्टी नव्हती मिस्टरांना, त्याच्यामुळे मग मी एकटीच होती। मग म्हटलं सेपरेट ब्रेकफास्ट आणि लंच करत बसण्यापेक्षा मग एकटीला मी पटकन म्हटलं पराठे करून टाकावेत, जेणेकरून मग मला नंतर थोडाफार दुपारी मेहंदी लावण्यासाठी निवांत वेळ मिळेल। नाहीतर मग खूप घाई वगैरे होऊन जाते नाश्ता करत बसलं की परत, आणि एकटीला परत नाश्ता हे सेपरेट सेपरेट करत बसण्यापेक्षा म्हटलं मग पराठेच करून टाकते, जेणेकरून माझं लंचच होऊन जाईल। मग दरवेळेस मी बटाट्यामध्ये म्हणजे याच्यामध्ये कढईमध्ये कांदा आणि अद्रक लसूण हिरवी मिरचीची पेस्ट टाकून वडापावसाठी जशी भाजी करतात तशी करून घेते। पण आज मी शॉर्टकटमध्ये व्हिडिओ बघून असं सगळं त्याच्यामध्ये मसाले वगैरे टाकून कांदा कोथिंबीर टाकून असे पराठे केले होते। पण मला काही हे जास्त आवडले नाहीत। पण नंतर मग निवांत बसून असे पराठे एन्जॉय केले आणि खूप रिलॅक्स वाटतं। असं सगळी कामं वगैरे व्यवस्थित झाली ना, मग शांत निवांत बसायला काहीच वाटत नाही। त्यानंतर मग फक्त भांडे पेंडिंग होते, मग पटकन असे भांडे वगैरे क्लीन करून घेतले। आणि यांना सुट्टी नव्हती, त्याच्यामुळे एक काम माझ्याकडे होतं आज, ते म्हणजे झाडांना पाणी टाकणं। पहिले मला अजिबात हे झाडांचं काम आवडत नसायचं। मातीमध्ये हात घालणं वगैरे, परत त्यांना पाणी वगैरे टाकणं खूप कंटाळा यायचा। आणि कधी थोडंफार जास्त झालं ना पाणी त्यांना, तर ते जळून पण जातं, जे इंडोर प्लांट्स असतात ते। त्यामुळे मी कधी रिस्क पण घेत नव्हते झाडांना पाणी टाकायची। पण आता सध्या त्यांचं बघून बघून मला देखील झाडांमध्ये आवड निर्माण झाली आहे। मग मी त्याच्यामुळे त्यांना झाडांना पाणी टाकणं, परत कधी काही सुकलेली पानं वगैरे असतील तर ती काढणं। आता सध्या प्लॅनिंग आहे भरपूर, मी 10 ते 20 कुंड्या सगळ्या अशा आणल्या, छोट्या 10 आणि मोठ्या 20 अशा। आता भरपूर असे प्लांट्स करायचे आहेत, तर बघूयात कसं काय होतं, मी तुम्हाला व्हिडिओमध्ये शेअर करेल। त्यानंतर ह्या झाडाला फंगस लागलं होतं जरा, त्यामुळे त्याला बाहेर आणून ठेवलं होतं। मग त्याला देखील पाणी वगैरे टाकून घेतलं। त्यानंतर मग मसाल्याचा डबा फिलअप करून घेतला, सगळे मसाले वगैरे जे रिकामे झाले होते ते। असं होतं माझं संडेचं सकाळचं रुटीन। कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा, आणि जर माझे व्हिडिओ थोडे जरी आवडले तरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करा, जेणेकरून मला देखील समजेल की तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला आहे की नाही। भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्स फॉर वॉचिंग।